नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून महाबोधी बुद्धविहार यासाठी जे आहे बौद्ध समाज व त्यासोबत बौद्ध भंतेंकडून आंदोलन उपोषण चालू आहे. आज जवळपास 3 ते 4 महिने झाले त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात उपोषण आंदोलन करत आहे. त्यांची मागणी फक्त एवढीच आहे की BTMC जो काही कायदा आहे तो रद्द करण्यात यावा, कारण या कायद्यामुळे जे आहे त्या ठिकाणी असणाऱ्या महाबोधी बुद्धविहाराच्या कमिटीमध्ये ब्राह्मण समाजाची देखील घुसपेट झालेली आहे आणि त्यासोबत त्या जिल्ह्याचा जो काही जिल्हाधिकारी असतो त्याला देखील त्या कमिटीमध्ये घ्यावं लागतं आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी महाबोधी बुद्धविहार या ठिकाणी जे आहे हिंदू समाज बांधवांकडनं पूजापाठ केली जाते, कर्मकांड केलं जातं. त्यामुळे गौतम बुद्धांनी ज्या गोष्टींना विरोध केला त्या गोष्टी त्या ठिकाणी घडताना दिसत आहे. परंतु गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन चालू असताना देखील मेनस्ट्रीम मीडिया यामध्ये इंटरेस्ट घेत नाही किंवा मेनस्ट्रीम मीडिया याच्या बातम्या दाखवत नाहीये. परंतु आता या प्रकरणामध्ये जे आहे राहुल गांधी यांनी देखील उडी मारली आहे. काल परवा राहुल गांधी हे जे आहेत महाबोधी बुद्धविहार या ठिकाणी गेले, ते गौतम बुद्धांच्या समोर नतमस्तक झालेत आणि त्यासोबत महाबोधी बुद्धविहारासाठी जे काय आंदोलन चालू आहे त्यासाठी त्यांनी मूक समर्थन दर्शविल्याचं दिसून येत आहे. आणि त्यामुळे आता महाबोधी बुद्धविहारासाठी जे काही गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे त्याला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे, कारण थेट राहुल गांधींनी यामध्ये आक्रमक भूमिका घेतल्यामुळे बौद्ध समाजासाठी एक आनंदाची बातमी आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.